क्रीडा नगरीमध्ये प्रणेश प्रणेश पाटील आपल्या शुभ हस्ते योगेश यांचा सन्मान करायचा आहे, यथोचित सत्कार करायचा आहे। बघितलं तर एक चांगला क्रिकेटर आहे तो हिवाली गावचा, आणि सत्काराचा मेनू आहे मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जातोय। धन्यवाद योगेश, आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, मंचाची शोभा वाढवलीत, खूप 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 धन्यवाद। त्यानंतर या गावचे एक उद्योगपती, प्रसिद्ध उद्योगपती गिरीशजी ठाकरे यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी प्रणेश पाटील यांना विनंती करतोय। गिरीशजी ठाकरे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी सामनावीराचा चषक सुद्धा आपल्याला मिळालेला आहे, तर त्यांचं प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे गिरीशजी ठाकरे यांचं। धन्यवाद गिरीशजी ठाकरे। ऑल टू तर आपण रिप्ले मध्ये बघतोय सूर्यानगर संघाला, मालबिडी संघाला पाहतो एंट्री त्यांची मैदानामध्ये ज्या पद्धतीने झाली, निश्चित तोरण असं वाटतंय की आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारी टीम मैदानामध्ये प्रवेश करते। खूप खूप सुंदर 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 चित्र। तर खालिंगावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक जगदीशजी शेलार यांचं इथे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते। खूप खूप स्वागत असेल त्यांचे। जगदीशजी खालिंगावचे समाजसेवक जगदीशजी शेलार साहेबांचं शुभ आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये। खूप खूप स्वागत असणार आहे त्यांचं, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं स्वागत करताना आपण पाहतोय। विनंती असेल जगदीशजी शेलार साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। जगदीशजी शेलार खालिंगावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि एक समाजसेवक यांचं इथे आगमन होते। मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप असं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून स्वागत। जगदीशजी शेलार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। साहेबांकडनं आमच्या या स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मिळालंय। धन्यवाद साहेब, धन्यवाद। वलू या सामन्याकडे मानिवले संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपली सलामीची बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या। तर दरम्यान माडबिडी संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्व क्षेत्ररक्षण आपापल्या जागेवर स्थिर होताना आपण पाहतोय। 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करत असताना आपण पाहतोय। सचिन आणि सुचित अशी सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करत असताना आपण पाहतोय। 3 षटकांचा हा सामना असणार आहे। 3 षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतात मानिवली ब संघ, कशा पद्धतीने वाटचाल सुरू होते त्यांची। गोलंदाजी करण्यासाठी मारबिडी संघाकडनं प्रथम गोलंदाज असणार आहे अतुल। आपल्या बॉलिंग रनअपवर तयारी करताना आपण अतुल याला पाहतोय। फलंदाजी करताना सचिन असणारे उंचपुरा मानिवली संघाचा सलामीचा बॅटर।
क्षेत्ररक्षकाची पाहणी केली जाते सुचित यांच्याकडनं. अतुल आपल्या बॉलिंग मार्फत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिनसाठी. शॉट टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच ज्ञानदेव पाटील लगेचच वाईटची खून करतात. पहिल्या चेंडूवर एक एक्स्ट्रा धावानेचे अकाउंट सुरू होते मानिवली संघाचं. एका एक्स्ट्रा धावेनेची बिनबाद 1 अशी सुरुवात होते. अतुल पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. समोर फलंदाज असणार आहे सचिन. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू एष्ट्यांच्या मागे जातोय. एष्टी रक्षक चेंडूला अडवतोय. कुठल्याही पद्धतीने धाव मिळत नाही. डॉट चेंडू होतोय. तोच अतुल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी फलंदाज सचिनसाठी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. यष्टीचित होतोय. पहिला चेंडू डॉट निघाल्यानंतर थोडासा चाचपडत खेळण्यासाठी पुढे जाऊ की मागे जाऊ अशा दुरास स्थितीमध्ये आलेला सचिन मात्र थोडासा पुढे सरसावला आणि मात्र ज्येष्ठांच्या मागे यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही. चेंडू हातात येता क्षणी त्यांनी यष्टांचा वेध घेतला आणि एक मोहरा टिपला गेला आपल्या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या मानवली संघाची आहे 1-1. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपण पाहतोय पार्थ याला. अतुल पुन्हा एकदा आणि यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलंय. दाट शक्यता आहे झेल टिपण्याची. अतिशय खराब प्रदर्शन. हवेत चेंडू खूप वेळ राहिला होता. झेल पकडण्याची मोठी संधी होती. झेल सुटला जातोय आणि दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. पार्थ आपलं खातं खोलतोय दोन्ही आणि संघाची धावसंख्या वाढली जाते 1-3. सुचित मात्र काहीसा कानमंत्र देतोय नेहमीच आपल्या साथीदारांना. एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. वरिष्ठ आहे. पेशाने शिक्षक आहे सुचित आणि क्रिकेटमध्ये एकंदरीत बघितला तर क्रिकेटचं समालोचन सुद्धा करतोय चांगल्या प्रकारे. अतुल पुन्हा एकदा आणि यावेळेस चांगला चेंडू. फलंदाज त्रिफलाचीत. गाडी सुटली. शेवटी वाजली. आता मात्र नवीन फलंदाज अभिजित फलंदाजी करण्यासाठी येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मानिवली संघ थोडासा अडचणीचा सामना करतोय. अतिशय सुरेख मारा होतोय अतुलकडनं. आतापर्यंत बघितलं तर त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्यात आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आपल्याकडनं आणि थोडासा दबाव टाकलाय त्यांनी मानिवली संघावर. अडचणीमध्ये सापडलाय मानिवली संघ आणि या अडचणीतून कसा संघ बाहेर निघेल हा प्रयत्न करण्यासाठी नवीन फलंदाज अभिजित फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सुचित मात्र नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. त्याला कुठल्याही प्रकारे संधी मिळत नाही फलंदाजी करण्याची आणि तो तशा प्रयत्नामध्ये आहे की मला स्ट्राईक कधी मिळते आणि मी आपल्या धावांचा ओघ कसा आपल्या बॅटमधून प्रेक्षकांना आणि आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी सूचित करणार आहे ते नंतर आपल्याला पाहावाच मिळेल. मात्र अजित पुन्हा एकदा. अतुल आणि यावेळेस चांगला फटका. हवेत झेल टिपण्याची संधी होती मिडॉनमध्ये मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आणि दरम्यान 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 2-4 या धावसंख्येवर
आणि आता मात्र सूचित पंच ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं गाड घेताना आपण पाहतोय सूचित याला आणि सज्ज होतोय लगेचच क्षेत्ररक्षकाची पाहणी करतोय सूचित पाहतोय क्षेत्ररक्षण कुठे कुठे आहेत कसे कसे आहेत आणि कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे हे सूचितला चांगलं ज्ञात आहे आणि तोच सूचित पुन्हा एकदा चेंडू लेफ्ट मारव्या टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसला होता मात्र धाव घेण्याच्या ओघामध्ये एक धाव तर पूर्ण होते एक चोरटी धाव म्हणावी लागेल आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे मात्र 2-5 सुरेख गोलंदाजी अतुल यांच्याकडनं मारबिडी संघासाठी 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त आणि फक्त 5 आहे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले अतुल याला तर थोडीशी संधी मिळते मी पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे बोलतोय दिलीपजी पाटील यथार्थ जम्बो यांना विनंती असेल की खालिंगावचे जगदीशजी शेलार एक समाजसेवक यांचा एक मोठा सन्मान या स्पर्धेमध्ये होणार आहे त्यांच्याकडनं काव्या जगदीश शेलार यांच्याकडनं आपल्यासाठी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे टाळ्या वाजवून त्यांचं प्रचंड स्वागत करायचं आहे कारण या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस त्याने आपल्याला या स्पर्धेला बहाल केलेलं आहे धन्यवाद मान्यवरांचं खूप 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 मनापासून मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद आपण देऊयात त्यांना धन्यवाद सर वळूया सामन्याकडे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-5 अशी धावसंख्या आहे नाणेफेकी हरल्यानंतर राकेश गायकर साकरोली यांचा सुद्धा यथोचित सन्मान या क्रीडानगरीमध्ये होतोय दिलीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते धन्यवाद राकेशजी गायकर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज युवराज आणि युवराज समोर फलंदाज असणारे सूचित 2-5 अशी धावसंख्या संघाची संघ थोडासा अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो सूचित पहिली धाव अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण चेंडू अडवला जातोय चेंडू फेकी होते योग्य निर्णय सूचित याचा एकच धावेवर समाधान मानतोय एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 2-6 या धावसंख्येवर आता मात्र अभिषेक फलंदाजी करण्यासाठी 1 या धावसंख्येवर अभिषेक फलंदाजी करतोय सूचित 2 या धावसंख्येवर नॉन स्ट्रायकरवर उभा आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर सर्कलच्या आतमध्ये आता आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक आणि उर्वित सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर यावेळेस चेंडूला भिरकावलाय चेंडू हवेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निघून जातो सरळ हवाई सफर करत लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी निश्चितच करून आत्मविश्वास थोडासा वाढवणारा हा षटकार आणि संघाची धावसंख्या सुद्धा वाढवणारा हा षटकार 6 धावफलक पुढे सरकला जातोय 2-12 युवराज पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू गुडलेस पाठवर टाकला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर कट करण्याचा प्रयत्न फसलाय बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत याचाच अर्थ चेंडू डॉट होताना आपण पाहतोय युवराजचा तोच युवराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर फलंदाज अभिषेक असणारे 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा त्याने सामना केलाय एक षटकार सुद्धा बॅटच्या पट्ट्यातून आलाय पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातो की काय असं वाटत असताना मोक्याच्या क्षणी छलांग मारली आणि एका हाताने चेंडू अडवला फक्त एकच धावसंघाच्या खात्यामध्ये येते असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं
अर्जुन यांच्याकडनं अतिशय सुरेख फलंदाजी, क्षेत्ररक्षण. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 13 या धावसंख्येवर. युवराज पुन्हा एकदा, आता मात्र फलंदाज सूचित असणार आहे. चांगला फटका आहे, हवेत भिरकावला चेंडूला, क्षेत्र खाली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 नी वाढली जाते 2 बाद 17. आता मात्र थोडीशी समाधानकारक स्थितीमध्ये मानवली संघ पोहोचतोय आपण. सुचितच्या एका चौकारानशी 2 बॅटर्समध्ये थोडासा तालमेल सुधारलेला दिसतोय. दोन्ही बॅटर थोडंसं लयमध्ये आलेले दिसतात, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. 17 धावा म्हटल्या तर निश्चितच करून एक समाधानकारक धावसंख्या. फुलटॉस चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न सफल होतोय, मात्र क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होते सुरेख. 1च धाव मिळेल सुचित याला, 1 धाव मिळेल मानिवली संघाला. 1 नी धावफलक पुढे सरकला जाईल पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 बाद 18. बोंबेपाडा ब आणि वावली स्पोर्ट वावली दोन संघांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. बोंबेपाडा ब आणि वावली स्पोर्ट वावली, आपण जर आला असाल तर आपण रिपीटिंग करायची आहे, प्लीज कळवायचं आहे. आपल्यामध्ये लगेच सामना खेळला जाईल. टीम मीटिंग साठी जास्त वेळ खर्च करू नका. मालबिडी संघाच्या संघनायकांना विनंती असेल, कारण टाइम ऑन केलेले आहे. पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण बरोबरीत झालीच पाहिजेत, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. एकंदरीत ठाकरे सरांना विनंती असेल की पहिले 2 षटकांना किती वेळ खर्च केला मालबिडी संघाने. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 18. शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये भराभर धावा बनवाव्या लागतील. सुचित आणि अभिषेक याला स्ट्राईकवर सुचित असणार आहे आणि सुचितला शेवटच्या षटकामध्ये आपली गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल. सुरुवातीपासूनच ॲक्सिलेटर वाढवावा लागेल, अन्यथा धावसंख्या थोडीशी मंद गतीने आपल्या संघासाठी सुरुवात झालेली आहे. आपली मंद सुरुवात. अर्जुनचा हा चेंडू पुलचा पॉवरफुल फटका आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू दणदणीत सनसनीत निघून जातोय 4 धावांसाठी. सागरजी बोंबे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एक क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठं नाव सागरजी बोंबे, आपण त्वरित व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या 2 नी वाढली जाते 22. सागर बोंबे यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. निश्चितच करून त्यांना नंतर आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. या सागर बोंबे. मला वाटतं सागर बोंबे कवाड अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. विनंती असेल पुन्हा एकदा की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपला वाढदिवस आहे, कितवा वाढदिवस आहे आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊ. अर्जुन, चेंडू खराब. नो बॉलची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 23. काफी खराब गेंद डाली थी, पॉपिंग क्रीज के बाहर फेंकी गई थी गेंद. काय तुझा निर्णय कसा दिला? तिकडे 3 प्लेयर आहेत वाटते, 4. सुचितला मोठी संधी असणार आहे मोठा फटका खेळण्याची. सुचितला माहित आहे फ्री हिटच्या चेंडूवर
कुठल्याही पद्धतीने फलंदाज बाद होत नाहीत, फक्त धावबाद होतोय फलंदाज. आणि एक मोठा फटका खेळण्याची मोठी संधी असणार आहे. अर्जुन तयार, अर्जुन तयार. फुलटॉस चेंडू मात्र हवेत फिरकावलाय. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडच्या चेंडूवर एक धाव पूर्ण होते आणि पंच पुन्हा नोची खून होते. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 25 या धाव संख्येवर. 2 बाद 25. आणि आता मात्र अभिषेकला संधी असणार आहे फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. एक घेतली आणि एक नोची. दोन्ही बॅटर्सना फ्रीटवर फटके मारण्याची संधी मिळाली, मात्र सुचितला काही करता आलं नाही. फक्त एकच धाव मार्क वसूल करता आली. आता अभिषेक काय करतो पाहायचंय. अर्जुन तयार. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस होता, मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू डॉट होतोय. हेमंतजी शेलार, आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. अर्जुन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. अभिषेक असणारे फलंदाज त्याच्या समोर. शॉट टाकलेला चेंडू, स्विंग करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अरे खराब क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मानिवली संघाच्या खात्यामध्ये 2 धावफलक पुढे सरकला जातोय 27 या धाव संख्येवर. 2 बाद 27. थोडेसे स्थिरावलेले दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय, मात्र मोठे मोठे फटके खेळून काढावे लागतील. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील काही शेवटचे चेंडू बाकी असणार आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. बॅटर्सना विनंती असेल की जास्त वेळ खर्च करू नका. सत्तावीस धाव संख्या आहे 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. अर्जुन तयार. चांगला चेंडू आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक मागचा चकतोय आणि लगेचच एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 ने धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 28. बाईच्या रूपात 1 धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. बॅटची कडा आहे. सॉरी बॅट कट आहे. हो, अर्जुन पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 सुचित याला. चांगला चेंडू आहे आणि चांगल्या चेंडूवर चांगला फटका होता, मात्र शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. फलंदाज सुरक्षित आणि यावेळेस दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहतो अभिषेक याला. संख्या 29 आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचा फलंदाज विक्रांत मैदानामध्ये वाटचाल करतोय, मात्र नॉन स्ट्रायकरवर जाऊन उभा राहील तो. आणि मानिवली संघाच्या बारीचं शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर सुसित किती धावा वसूल करतोय ते पाहायचं आहे. 29 धाव संख्या आहे. 3 बाद 29. अर्जुन तयार. चेंडू आणि चेंडूला कट करण्यात आले. अतिशय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, थर्ड मॅन पार करेल,
मात्र एकच धाव मिळते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 30 बरोबर 31 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मालबिडी संघाला 3 षटकामध्ये. बोलूया डीजे मास्टरकडे. चला जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. 2 संघामध्ये नाणेफेक होते. बोंबेपाडा ब आणि वावली स्पोर्ट वावली दोन्ही संघाचे संघनायकांनी या. मी याचे प्रमुख मान्यवर हेमंतजी शेलार यांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये या. छापा आणि काटा कॉल कोणाचा आहे? बोंबेपाडा संघाचा कॉल आहे. छापा आणि छापा झालेला. मान्यवरांना विनंती करतोय या स्पर्धेबद्दल आमचे आयोजन केलंय त्याबद्दल 2 शब्द, फक्त 2 शब्द या. टीम बोंबेपाडा नाणेफेक जिंकलेले 3 षटकाचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या वावली संघासमोर कधी खेळलात या असोसिएशन मध्ये यावर्षी? नाही, पहिल्यांदाच खेळलोय आणि पहिलीच मॅच त्यांची आमची होणार आहे याच्यामध्ये. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठला गोलंदाज असेल पॉवर प्ले मध्ये? समोरच्या संघाला 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि गोलंदाज तर सर्व चांगले आहेत आणि प्लेयर पण सुद्धा सर्व चांगलेच आहेत. पीएन चषक 2026 आयोजन केले आमच्या पालकनेकरांनी, याबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे, कारण एवढ्या लांबून हवे बसून इकडे यायचं आहे आणि आयोजन नियोजन करायचं आहे. आयोजन नियोजनासाठी त्यांना धन्यवाद. खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. बाहुली संघ आपल्यासाठी नाणेफेक महत्वाचं होतं. नक्कीच आपण जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फलंदाजी घेतली असती. म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं आहे. 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. कुठले असे फलंदाज आहेत 45 ते प्लस करतील? निहार पाटील, हर्षद पाटील, वैभव शिंगारे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे, असंच नेहमी करत राहा. धन्यवाद देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम बोंबेपाडा ब संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सज्ज आहेत भगवानजी लकडे. धन्यवाद रवी मांजरेकरजी. बऱ्याचशा गाड्या त्या आमचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या जवळ लावलेल्या आहेत. तिथे पाण्याचा टँकर येतोय. एखादा टँकरचा जर धक्का लागला तर आपली गाडी पडू शकते, नुकसान होऊ शकतोय. विनंती करतोय सर्व बाईकस्वारांना आपल्या गाड्या पार्किंग झोनमध्ये येऊन आमच्या मंडपच्या बाजूला लावायच्या आहेत. 4 व्हीलर सुद्धा आहेत, कारण तिथे पाण्याचा टँकर येतोय वारंवार. आणि काय आपल्या गाडीचं नुकसान झाला तर कमिटी जबाबदार राहणार नाही. आपल्या गाड्या तिथून हलवायच्या आहेत. धन्यवाद धन्यवाद मांजरेकर सर. तो मुकाबले को जीतने के लिए 3 ओवर में बराबर 31 रनों का लक्ष्य उनके सामने. देखा जाए तो मानिवली के लिए पहले 2 ओवर के लिए केवल मात्र 10 मिनट का अवधि दिया जाएगा, अन्यथा पैनलिस्ट किया जाएंगे. आपको ध्यान में रखना है, सभी टीमों को ये ध्यान में रखना है. टूर्नामेंट का अंतिम दिन है. अंतिम दिन में दोपहर के सत्र में देख रहे हैं मानिवली और माड़बिड़ी के बीच में यह मुकाबला चल रहा है. पहले मानिवली बल्लेबाजी करते हुए 3 ओवर में बराबर 30 रन बनाने के बाद बराबर 31 रनों का लक्ष्य रखा है उन्होंने मालबिड़ी के सामने.
और मारबीडी के दोस्त प्रारंभिक बल्लेबाज विशाल और अतुल के रूप में बिल्कुल तैयार है इस क्रीज पर। मोर्चे का भार संभालने के लिए सचिन के ऊपर जिम्मेदारी सौंपी है मारबीडी टीम के कैप्टन ने। तो ठीक शुरू होता हुआ और टाइम भी ऑन किया गया है। पहले 2 ओवर के लिए 10 मिनट का अवधि दिया गया है। इस बीच गेंद को घूम के खेला है, मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद निकल गई हवाई 6 रन के लिए। फुल टच डाली थी सचिन ने और जिसके ऊपर बड़ा प्रहार खेलने के लिए मजबूर किया था बल्लेबाज विशाल को, और विशाल द्वारा किसी भी प्रकार की गलती नहीं हुई और सीधा गेंद निकल गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। सचिन फिर से तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। अच्छी गेंद, गुडलेस स्पॉट पर डाली हुई गेंद, आड़े बल्ले से खेलने के लिए निकले बल्लेबाज विशाल ठीक से नहीं उतरे। बाकी का काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया डॉट बॉल के रूप में। बाएं हाथ के बल्लेबाज हैं विशाल। पावर प्ले की ओर चल रहे 31 रनों का लक्ष्य पहले देखा जाए तो उनके सामने मुकाबले को जीतने के लिए केवल मात्र 3 ओवर में। सचिन फिर से तैयार है, विशाल के लिए घूम के खेला है गेंद को, लॉन्ग लेग की दिशा में गेंद निकल गई, हालांकि 6 रन के लिए अंपायर का ठीक इशारा आता हुआ 6 रनों का। सांगितलं होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये की हा मानवली दोन्ही संघ अ ब म्हणजे मोठ्या मनाचे। त्यांनी आम्हाला सांगितले होते की आम्हाला ओपन संघाशी खेळायचे आणि ते सुद्धा नाईट मध्ये। बऱ्याचशा संघाने सांगितलं का असोसिएशनचा संघ खेळला, परंतु मानवली संघाचं त्यावेळेला सुद्धा कौतुक केलं होतं का आम्हाला ओपन संघाशी आणि मोठ्या संघाशी ते खेळले होते। त्यांचे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अभिनंदन। निश्चित तौर पर खूब खूब बधाई उनको भी। तो 2 छक्के की मदद से 12 रन मगर किसी नुकसान पर। सचिन फिर से तैयार, फिर एक बार गेंद को उठा के खेला है। अब बारी है कैच के रूप, कैच ड्रॉप, काफी खराब प्रदर्शन। विशाल जैसे बल्लेबाज का एक आसान सा कैच आप छोड़ रहे हैं तो बल्कि मुश्किल है, कैच नहीं छोड़ा है, अपने मैच को भी छोड़ा है। आणि सामना संपल्यानंतर सुचित पाटील सर आम्हाला भेटून जायचं आहे। 13 रन मगर किसी नुकसान पर, एक आसान सा कैच था। नजर के रनों के ऊपर नजर डाले तो बिल्कुल 31 रन है, सुचित सरांचा आवाज आम्हाला थोडा रन्स ऐकायचा आहे। कमी है। समय के ऊपर ध्यान देकर गेंदबाजी करनी है। गेंदबाज केवल मात्र 2 ओवर के लिए 10 मिनट का अवधि दिया जाएगा, अन्यथा पैनलिस्ट किया जाएंगे। सचिन राइट आर्म ओवर द विकेट, उनके सामने बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार अतुल। पहली बार अतुल, अच्छी गेंद है, बहुत ही अच्छी गेंद, स्टंप उखाड़ती हुई निकल गई। पहले विकेट की पतन 13 के स्थान पर। अच्छी गेंद डाली थी, रिप्ले में देखे तो लेग स्टंप के ऊपर गेंद डाली थी, घूम के खेलने का प्रयास किया था लेकिन मिडल स्टंप उखाड़ती हुई गेंद निकल गई सचिन की। पहले विकेट की पतन 13 के स्थान पर। नए बल्लेबाज मैदान में कूच कर रहे हैं रोशन, जर्सी नंबर 5 के खिलाड़ी सुचित पाटिल ठीक स्क्वेयर लेग सीमा रेखा के ऊपर खड़े हैं। सन्मान्य प्रवीणजी घरात या मान्यवरांचं आगमन झालं, मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या। प्रवीणजी घरात, अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली हुई गेंद, शॉट मिड विकेट के क्षेत्र में गेंद निकल गई। मिड विकेट के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते बल्लेबाज के पास मौका मिला, अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का।
यानी कि पहली ओवर के समाप्ति के पश्चात स्कूल मात्र स्थिति है 14 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 31 रनों का पीछा कर रही है मालबेड़ी टीम्स। समय के ऊपर ध्यान देना है प्लीज, टीम मीटिंग के लिए ज्यादा समय नहीं है आपके पास। सभी खिलाड़ी एक जगह पर नहीं आना है प्लीज। समय के ऊपर ध्यान देकर प्लीज सहयोग करना है। देखा जाए तो पहले ओवर के लिए लगभग 5 के आसपास मिनट खर्च हो चुके हैं। आपके पास केवल 5 मिनट का वक्त बाकी है दूसरे ओवर के लिए, अन्यथा पेनल्टी का सामना करना पड़ेगा। मानवली हम बार बार पुकार रहे हैं, बार बार हमारी आवाज आप लोग सुन रहे हैं। काफी नुकसान होगा। कल पेनल्टी के आधार पर पीएन पालाकना टीम हारी थी 2 रन की पेनल्टी के आधार पर। इस बीच उठा के खेला है कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं लेकिन गेंद नहीं रोक पाएंगे। गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। भूषण पाटील या मान्यवरांचं सुद्धा आगमन झालेलं या चषकामध्ये आपले स्वागत विनंती करतो आपण या मुख्य मंचाची शोभा वाढवा। भूषण पाटील तो मुकाबले को जीतने के लिए बराबर 31 रनों की जरूरत है। दूसरी ओर प्रगति पथ पर है, रन बन गए हैं एक खिलाड़ी के नुकसान से 18। अच्छी गेंद गुडले स्पॉट पर डाली हुई गेंद थोड़ी सी ऊपर आई, बल्ला निचली हिस्से से घुमाया, गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। मान्यवरांचं आगमन झाले चषकामध्ये आपले सरचे स्वागत। पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ लामज, दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ मितस्फोट कवाड आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ सायगाव। या तिन्ही संघाला विनंती आहे, माझा आवाज तुम्ही जर ऐकत असाल तर ठीक 3 वाजता इथे तुम्ही रिपोर्टिंग करायची। 1 रन से योगदान बढ़ चुका है, एक वाइट एक्स्ट्रा रन से 19 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। विक्रांत फिर से तैयार, शॉर्ट गेंद बल्ले का बाहरी किनारा लेते हुए निकल गई गेंद विकेट के पीछे, विकेट कीपर जैसे कि खिलाड़ी गेंद को रोकते थ्रो करते, बल्लेबाज के पास 1 रन चुराने का अवसर मिला। 1 रन से योगदान बढ़ चुका है 20 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 3 ओवर का ये मुकाबला है, दूसरी ओवर प्रगति पथ पर है। 31 रनों का पीछा कर रही है मारबीड़ी टीम, यानी कि बराबर 8 गेंदों का खेल बाकी, 11 रनों की जरूरत। 9 गेंदों का खेल बाकी है, 11 रनों की जरूरत मालबीड़ी के सामने। बाएं हाथ के बल्लेबाज विशाल तैयारी कर रहे बल्लेबाजी करने के लिए। दूर दूर फैला हुआ फील्ड, विकेट के पीछे विकेट कीपर और उसके मुताबिक सर्कल के अंदर 4 खिलाड़ी, अन्यथा सभी खिलाड़ी ठीक सीमा रेखा के ऊपर तैनात किए गए हैं। भूषण पाटील या मान्यवरांचं आगमन झाले। भूषण पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व आणि ह्या मान्यवरांचे या मुख्य मंचावर आगमन झाले या चषकामध्ये पुनश्च आपले सहर्ष स्वागत। विक्रांत तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। राइट आर्म राउंड द विकेट, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला है, लॉन्ग ऑन के बीच में से गेंद निकल गई 4 रनों के लिए। विशाल काफी अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। फिर से तैयार है विशाल, फिर एक बार
जमीन पर घुटने टेके आड़े बल्ले से खेलने के लिए निकले, लेकिन गेंद निकल गई काफी तेजी के साथ विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। सन्मान्य सूरज पाटील ह्या मान्यवरांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. सूरज पाटील आपण या आणि आमच्या मंचाची शोभा वाढवा. लकडे सर. विक्रांत, फुलटॉस गेंद है, फुलटॉस गेंद है, वाइट बॉल का ठीक इशारा. 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में. क्वार्टर सेंचुरी लग चुकी है मालबीड़ी टीम की, एक खिलाड़ी के नुकसान से. 31 रनों का पीछा कर रही है, दूसरी ओर प्रगति पथ पर है. लक्ष्य थोड़ा सा आसान बना है उनके सामने, लेकिन चमत्कार गेंदबाजों को करना होगा कुछ ना कुछ, अन्यथा मुकाबला अपने हाथ से निकल रहा है. और इस गेंद को घूम के खेला है, बड़ा प्रहार. गेंद निकल गई 6 रनों के लिए. विजय लक्ष्य